विद्यानंद चेलावर साहेब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले जात आहे. त्याचबरोबर अध्यक्ष बालकल्याण विभाग सुचित्रा कातकर मॅडम यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन होते. आपण रजिस्टर करून ठेवलं पाहिजे. फार पूर्वीची घटना नाही, आता 4-5 दिवसापूर्वीचीच घटना आहे. पोलिसांचा फोन आला, एका देवडी पोलीस स्टेशनचा फोन आला. कारण आज सकाळी आम्हाला शिंगणापूरमध्ये एक मतिमंदानी असं पूर्ण म्हणजे हातपायाचे अपंग असलेली मुलगी मिळालेली आहे. त्यांनी त्या मुलीला जेव्हा त्या अक्षरशः गोवळ्यात घेऊन तिला पोलीस घेऊन बालकल्याण समिती समोर आले होते. त्या बालकाला कोणीतरी सोडून दिलेलं होतं. आपल्याला असं वाटतं की अरे त्या काही आई बाबाची किती क्रूरता आहे की आपल्या पोटच्या गोळ्या असं कोणी सोडून देतं का. पण सोडून देणं ही त्यांची क्रूरता नसते, त्यांची एक अगतिकता असते. ह्या दृष्टिकोनातून आपण ह्या व्यक्तीकडे बघायला पाहिजे. आपण सामान्य माणसांसारखा विचार करतो. आपण काय विचार करतो, अरे काय आई बाप निर्दयी झाले, त्यांनी तिला सोडून दिलं. एक विचार करा, त्यांनी 16-17 वर्षाची काहीतरी ती असणार आहे. तुमचं एज आपल्याला कन्फर्म नाही झालं, पण ते 16-17 वर्ष तिला सांभाळू शकले, सस्टेन करू शकले. म्हणजे ते नक्कीच पूर्ण नाहीयेत, ते नक्कीच निर्दयी नाहीयेत, परंतु त्यांच्याकडे नक्कीच काहीतरी अगतिकता आहे आणि त्या अगतिकतेपोटी त्यांनी ते सोडून दिलेलं आहे. असा सुद्धा आपण एक दृष्टिकोन या घटनेमध्ये बाळगू शकतो किंवा आपण बाळगायला हवा आहे. बरोबर, त्या बालकांच्या पालकांचं, आसपासच्या व्यक्तींचं किंवा आपले जिथं काम करणारे आशा वर्कर्स असतील तर त्यांना सुद्धा हा दृष्टिकोन घेऊन त्यांचं सुद्धा संवेदनशील करणं आपल्याला आवश्यक आहे. बालकल्याण समितीविषयी फारसं माहिती नसतं, यंत्रणाही माहिती नसतं. बालकल्याण समिती ही बालकांची बालन्याय, बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 म्हणजे ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट आहे आपला 2015चा नव्याने आलेला. म्हणजे पूर्वीपासून तो कायदा होता, तो अमेंडमेंट होऊन नव्याने आलेला. त्या कायद्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी बालकल्याण समितीची स्थापना झालेली आहे. बालकल्याण समिती ही शासकीय यंत्रणा आहे, पण त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचं बालकल्याण समिती ही अर्धन्यायिक यंत्रणा आहे. 5 लोकांची म्हणून ती समिती असते. एक अध्यक्ष असतात आणि इतर 4 सदस्य असतात आणि त्याच्यामध्ये बालकल्याण समितीला ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट मध्ये ज्या काही प्रोव्हिजन दिलेले आहेत बालकांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने, त्याचबरोबर नियम आहेत त्याचे रूल्स, त्याच्यामध्ये जे काही रूल्स दिले त्याच्या अनुषंगाने बालकल्याण समितीला आणि आपले जे CRPC म्हणजे आताचं PNSS आहे त्याच्यामध्ये जे काही बालकल्याण समितीला अधिकार दिले मॅजिस्ट्रेट म्हणून त्याच्या अनुषंगाने बालकल्याण समिती काम करते. आणि म्हणून बालकल्याण समितीकडचं काम हे अर्धन्यायिक असणार आहे. सगळ्यात महत्वाचं ते काम आहे ते 18 वर्षातील बालकांना आहे. त्याच्यामध्ये बालकांची काळजी घेणं, त्यांचं संरक्षण करणं आणि त्यांचं पुनर्वसन आणि सामाजिक पुनर्स्थापन करणं या संपूर्ण तत्वांवरती बालकल्याण समिती काम करते. 25 मुली आणि 25 मुलांची, त्यानंतर स्नेहनिकेतन बालवाडी 25 मुलींसाठी जे आहे आणि त्याचबरोबर आशा भवनचा पुढचा कार्यशाळा म्हणून प्रोजेक्ट आहे आशा ग्राम म्हणून कोरेगाव जवळ, तर तिथे सुद्धा 18च्या वरील मुलांच्या पुनर्वसनासाठी आहे. तिथे थेट बालक कार्यशाळेसाठी पालक काही त्या प्रौढ व्यक्तीला कार्यशाळेसाठी 4-4 महिने दाखल करू शकतात किंवा त्यांना पालकच नाही किंवा ज्यांची कपॅसिटीच नाही त्यांना आपल्या समाज कल्याण विभागामार्फत दाखल करता येतं. तर ह्या गोष्टी आपण नक्की करू शकतो. या गोष्टी केल्याने त्या बालकाचं प्रॉपर पुनर्वसन होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तो जो काही मूर्वी विक्टिम आहे समाजाच्या वेगळ्या सिस्टीमला म्हणजे अगदी हीनत्वाची वागणूक देण्यापासून ते लैंगिक अत्याचारापर्यंत त्यांच्यावरती सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होत असत आहे. तर हे अत्याचार आपण कुठेतरी थांबवू शकतो आणि त्यांना आपण प्रॉपर प्रवाहामध्ये आणू शकतो. या माध्यमातून आपल्याला नक्कीच काम करता येणार आहे. आणि याचबरोबर जशी बालकल्याण समिती काम करते, समाज कल्याण विभाग यासाठी काम करतो या दिव्यांग किंवा मानसिक रुग्ण व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी. त्याचबरोबर आपल्याकडे जे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे, तर नुकतीच गेल्या वर्षी जे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आहे त्यांनी अशा मानसिक आरोग्याच्या अनुषंगाने जे डिसेबल व्यक्ती आहेत बघा, तर त्यांच्यासाठी एक नालसाची स्कीम आलेली आहे. त्याचबरोबर ही जे विधी सदस्य बालक असतात की ज्यांच्यावरती काही
वेगळ्या अपराधात चालत असत आहे त्यांच्यासाठी सुद्धा विधी सहाय्य देणं आहे. त्याचबरोबर जे दिव्यांग व्यक्ती आहेत किंवा मानसिकरित्या आजारी रुग्ण आहेत किंवा व्यक्ती किंवा काय तर त्याच्याही अनुषंगाने विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून काम केलं जातं. तर हे काम नेमकं कुठे कुठे केलं जातं तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला 2024चा ऍक्ट जो आलेला आहे नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीचा तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला हे काम आहे ते मेंटल हेल्थ एस्टॅब्लिशमेंट्स करायचे आहेत. मनोन्याय क्लिनिकची स्थापना करायची आहे. प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मनोन्याय क्लिनिक किंवा मेंटल ह्याच्या अनुषंगाने स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर पोलीस स्टेशन असेल, विशेष न्यायालय असेल किंवा न्यायालय असतील, रेल्वे स्टेशन आहे, स्थानिक बस स्टेशन आहे, मेट्रो स्टेशन वगैरे आहे. तिथं सार्वजनिक प्रवासाच्या सुविधा किंवा अशा आहेत. त्याचबरोबर भिक्षेकरी आहेत, महिला सुरक्षितता गृह आहेत, बालकांच्या काळजी घेणाऱ्या संस्था किंवा इतर सुद्धा संस्था किंवा काय त्याचबरोबर कारागृह त्या वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आपल्याला जे बौद्धिकदृष्ट्या आपण किंवा मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सेवा देण्याचं काम केलं जातं. आपल्याकडे आशाग्राम म्हणून जे आहे खरंच ती बघण्यासारखी दिव्यांग शाळा आहे आणि कार्यशाळा पण आहे. तुम्ही कधी जरी गेलात पर्यावरणाच्या पुढे एका या गावाजवळ आहे ती तर तुम्ही गेल्यानंतर मला वाटत नाही की एक मुक्काम करून यावा असं वाटेल तुम्हाला. मला सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण जेव्हा केव्हा प्लॅन करा तर आम्हाला कळवा आणि त्यांना तसं कळवू. म्हणजे एक दोन अधिकारी त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमची राहायची पण सोय होईल. सगळे काही एकदा जाणार नाहीये पण ठीक आहे तुमचं जेव्हा प्लॅन होईल तेव्हा आमच्याशी संपर्क केला तर तुम्हाला त्या मुलांसोबत जास्त वेळ राहता येईल आणि खरंच शाळा कशी चालते म्हणजे दिव्यांग मतिमंदांची शाळा आहे किंवा कार्यशाळा आहे तर ते कसं किती चांगल्या पद्धतीनं त्यांची व्यवस्था ठेवतात किंवा त्यांना कसं आणि महत्वाचा एक विषय असतो की ही जी मुलं असतात मतिमंद मुलं त्यांची एनर्जी खूप असते. ती एनर्जी बाहेर नाही काढली तर ते मग ते दंगा करतात. म्हणून त्यांना ते गुंतून कसं ठेवायचं कामामध्ये हे पण तिथं बघण्यासारखं आहे. आपल्या अजून कर्णवती शाळा आहेत. साताऱ्यामध्ये एक आहे, फलटणला एक आहे आणि कराडला एक आहे. तर कराडची जी शाळा आहे डॉक्टर एरम या संस्थेच्या अंडरमध्ये चालते ती त्या ठिकाणी आपण मागच्या वर्षी जिल्हा परिषद सेसमधनं चित्रकला कार्यशाळेचं एक आयोजन केलं 30 विद्यार्थ्यांसाठी आणि मला कौतुकानं सांगावं लागेल कलेक्टर साहेब पण बोलतील कदाचित त्यांच्या बोलण्यात आलं नाही तर आपल्याला माहिती असावं की त्या कार्यशाळेतल्या विद्यार्थ्यांनी काढलेले पेंटिंग्स आम्ही आपले मान्यवर जेव्हा सातारा दौऱ्यावर येतात त्यावेळेस आम्ही त्यांना दिलं. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना पण दिलं होतं. तर त्यांनी एवढं कौतुक केलं ते पेंटिंग त्यांनी ते पेंटिंग सोबत नेलं आणि त्यांच्या स्वीय सहाय्यानं सांगितलं की ते पेंटिंग त्यांच्या कार्यालयाच्या कक्षेमध्ये लागलं पाहिजे. 2016ला दिव्यांग अधिनियम आलेला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं दिव्यांगत्व कशा प्रकारे डिफाईन केलेलं आहे हेही आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. परंतु आजही जवळपास 10 वर्ष पूर्ण होत येतील. 10 वर्षानंतरही समाजामध्ये जाऊ द्या परंतु समाजाला ज्या सेवा द्यायच्या करिता केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील यांची जी कार्यालय आहेत या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा या कायद्याची पुरेशी माहिती झालेली आहे किंवा परिपूर्ण माहिती झालेली आहे असं म्हणणं थोडंसं धाडसाचं होणार. आजही या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना जर विचारलं की एकूण किती प्रकारची दिव्यांगत्व आहेत तर बऱ्याच मी आता काही परीक्षा घेणार नाहीये यासाठी आपण अशा प्रकारची प्रशिक्षण असतील किंवा माहिती चर्चासत्र असतील ही वारंवार घेण्याची गरज आहे. कारण बघा आपण शाळा शिकतो कॉलेजला जातो एका लेक्चरने काही कोणी एकदम ट्रेंड झाला आणि लगेच ग्रॅज्युएट पोस्ट झालेलं असतं आणि त्याचा न्यूनगंड बाळगून ते दिवस आलेला दिवस काढणं किंवा त्याला आयुष्य कंटिन्यू म्हणतो आपण ते बऱ्याच वेळेस करत असतात. आता या कायद्याने अशा दिव्यांग बांधवांना त्यांची ओळख देण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना काही अधिकार दिलेले आहेत आणि हे अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा त्या अधिकारांचं निर्वहन करण्यासाठी
आपल्या सगळ्यांच्यावर जबाबदारी निश्चित केलेली आहे. प्रत्येक कार्यालयामध्ये कार्यालय प्रमुख असेल किंवा काम करत असणारे सगळे अधिकारी कर्मचारी असतील, यांच्यामध्ये या बाबींची एक समज येणं किंवा जबाबदारीची जाणीव येणं हे फार आवश्यक आहे. तुम्ही वर्तमानपत्रातून, टेलिव्हिजनद्वारे किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या वाचत असाल, पाहत असाल, ऐकत असाल. सातारा जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या दिव्यांग बांधवांच्या संघटना आहेत. त्यांच्या मागण्यासाठी अनेक आंदोलन, निवेदन किंवा इतर आयुधांचा लोकशाही मार्गाने ते वापर करून त्यांच्या अधिकाराप्रती ते जागृत असल्याचं आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं आपल्याला दिसतं. परंतु एखादं निवेदन आल्यानंतर ते निवेदन माझ्याच कार्यालयाशी डायरेक्ट संबंधित असेल असं नाही. जिल्ह्यातल्या कुठल्याही कार्यालयाशी संबंधित असेल तरी जिल्हाधिकारी म्हणून मला ते निवेदन स्वीकारावं लागतं, त्यांच्याशी चर्चा करावी लागते आणि तुमच्या वतीने काहीतरी त्यांना आश्वासन द्यावं लागतं आणि त्या आश्वासनाचा परिपूर्तता होण्यासाठी परत तुमच्याशी पाठपुरावा करावा लागतो किंवा तुमच्या कार्यालय प्रमुखांना पाठपुरावा करावा लागतो. पण दुर्दैवाने असं दिसतं की एखादं निवेदन आल्यानंतर तुम्हाला पाठवलं की त्याच्यानंतर ज्या गतीनं रिस्पॉन्स येणं अपेक्षित आहे किंवा त्या निवेदनावर कार्यवाही होणं अपेक्षित आहे ती प्रत्यक्षात होताना दिसत नाही. म्हणून आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की हे आपण कुठल्याही काय म्हणतात चॅरिटी किंवा काहीतरी आपण मोठेपणाने किंवा उपकाराच्या भावनेतनं करतोय अशातला काही भाग नाहीये. हा आपल्या कर्तव्याचा भाग आहे. नियमित शासकीय कामकाजाचा, शासकीय कर्तव्याचा भाग आहे. कायद्यानं ते करणं आपल्याला बंधनकारक आहे. अभिप्रेत आहेत